नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेट. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. कंदपुष्प व नीलकमल यांच्या समान सुंदर, गोरे व सावळे, अत्यंत बलवान, सर्वज्ञ, लावण्यसंपन्न, श्रेष्ठ धनुर्धर, वेदांनी स्तुती केलेले, गोब्राह्मणांच्या समुदायाला प्रिय, मायेने मनुष्यरूप धारण केलेले, श्रेष्ठ धर्माच्या संरक्षणासाठी कवच स्वरूप, सर्वांचे हितकारी, श्री सीतेच्या शोधाला निघालेले पांतस्त्य असे रघुकुल शिरोमणी श्रीराम आणि लक्ष्मण हे दोघे बंधू आम्हाला भक्तीचे प्रदान करोत. जे वेदरूपी समुद्राचे मंथन केल्याने उत्पन्न झालेले व कलियुगाचे दोष पूर्णपणे नष्ट करणारे अविनाशी भगवान श्री शंभूंच्या सुंदर व श्रेष्ठ मुखरूपी चंद्रामध्ये सदैव शोभणारे, जन्ममरणरूपी रोगाचे औषध असलेले, सर्वांना सुख देणारे आणि श्री जानकी जीवन अशा श्रीराम नामरूपी अमृताचे जे निरंतर पान करीत असतात ते पुण्यात्मे धन्य होत. जेथे श्री शिवपार्वती राहतात त्या काशीला मुक्तीचे माहेर, ज्ञानाची खाण आणि पापांचे नाश करणारी मानून तिचे सेवन का करू नये? ज्या भीषण हलाहल विषाने सर्व देव होरपळून लागले होते ते स्वतः प्राशन करणाऱ्या श्री शंकरांना हे म्हणा, तू का भजत नाहीस? त्यांच्यासारखा दयाळू दुसरा कोण आहे? श्री रघुनाथ मग पुढे निघाले. ऋषिमुख पर्वत जवळ आले. तेथे पर्वतावर सुग्रीव हा मंत्र्यांसह राहत होता. अतुलनीय बलाची परिसीमा असलेले श्रीराम आणि लक्ष्मण यांना येताना पाहून सुग्रीव अतिशय घाबरून म्हणाला, हनुमाना, ऐक, हे दोघे पुरुष बल व रूपाची खाण आहेत. तू ब्रह्मचार्याचे रूप घेऊन जाऊन बघ. त्यांची खरी हकीकत जाणून घेऊन मला खून कर. जर ते मनाने दुष्ट असलेल्या वालीने पाठवले असतील तर मी त्वरित हा पर्वत सोडून पळून जाईन. हे ऐकून हनुमानाने ब्राह्मणाचे रूप धारण केले व तो त्यांच्याजवळ जाऊन नतमस्तक होऊन विचारू लागला, हे वीरांनो, सावळ्या व गोऱ्या वर्णाचे तुम्ही कोण आहात? क्षत्रिय असूनही वनात का फिरत आहात? हे स्वामी, या कठोर भूमीवर कोमल चरणांनी चालणारे तुम्ही कशासाठी वनात फिरत आहात? मनाला हरण करणारी तुमची सुंदर अंगे आहेत. मग तुम्ही वनामधील दुसह ऊन वारे का सहन करीत आहात? तुम्ही ब्रह्मदेव, विष्णू, महेश या 3 देवांपैकी कुणी आहात की नर नारायण आहात? अथवा तुम्ही जगाचे मूल कारण आणि संपूर्ण लोकांचे स्वामी प्रत्यक्ष भगवान आहात की लोकांनी भवसागर पार करून जावा म्हणून आणि पृथ्वीचा भार नष्ट व्हावा म्हणून मनुष्य रूपाने अवतार घेतला आहे? श्रीराम म्हणाले, आम्ही कोसलराज दशरथांचे पुत्र आहोत आणि पित्याची आज्ञा पाळण्यासाठी वनात आलो आहोत. आम्ही दोघे बंधू असून आमची नावे राम व लक्ष्मण आहेत. आमच्यासोबत सुंदर सुकुमार अशी माझी पत्नी जानकी होती. येथे कोणी राक्षसांनी तिचे हरण केले. हे ब्राह्मणा, आम्ही तिला शोधत फिरत आहोत. आम्ही आपली ओळख सांगितली. आता तुम्ही तुमचा परिचय सांगा. प्रभूंना ओळखताच हनुमानाने त्यांच्या चरणांवर लोटांगण घातले. शिव म्हणाले, हे पार्वती, त्याच्या आनंदाचे वर्णन काय करावे? हनुमानाचे शरीर पुलकित झाले. मुखातून शब्द फुटत नव्हता. तो प्रभूंचा सुंदर वेश पाहत होता. नंतर धीर धरून त्याने स्तुती केली. आपल्या स्वामींची ओळख पटल्याने त्याच्या हृदयात आनंद मावत नव्हता. मग हनुमान म्हणाला, हे स्वामी, मी जे विचारले ते बरोबर होते. दीर्घकालानंतर तुम्हाला तपस्वी वेशात पाहिल्याशिवाय माझी वानर बुद्धी असल्याने मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. परंतु तुम्ही मला मनुष्याप्रमाणे कसे काय विचारत आहात? मी तुमच्या मायेमुळे तुम्हाला विसरून भटकत आहे. त्यामुळे मी आपल्या स्वामींना ओळखले नाही. एक तर मी मंद, दुसरे म्हणजे मोहांध, तिसरे हृदयाने कुटील व अज्ञानी आहे. शिवाय हे दीनबंधू भगवान, तुम्हीही मला तुमचा विसर पाडलात. हे नाथ, जरी माझ्यामध्ये अनेक अवगुण असले तरी मला तुमचा विसर पडू नये. हे नाथ, जीव तुमच्या मायेने मोहित असतात. ते तुमच्याच कृपेने मुक्त होऊ शकतात. त्याशिवाय हे रघुवीर, मी तुमची शपथ घेऊन सांगतो की भजन साधन हे काहीही जाणत नाही. सेवक हा स्वामीच्या व पुत्र मातेच्या भरोश्यावर निश्चिंत असतो. त्यामुळे प्रभूला सेवकाचे पालन पोषण करावेच लागते. असे म्हणून हनुमान व्याकुळ होऊन प्रभूंच्या चरणी पडला आणि त्याने आपले खरे स्वरूप प्रकट केले. त्याच्या हृदयामध्ये प्रेमाचे भरते आले. तेव्हा प्रभूंनी त्याला उठवून हृदयाशी धरले आणि आपल्या प्रेमाश्रूंचा वर्षाव करून
त्याला भिजविले. प्रभू म्हणाले, हे हनुमाना, कष्टी होऊ नकोस, तू मला लक्ष्मणापेक्षाही अधिक प्रिय आहे. सर्वजण मला समदर्शी म्हणतात. मला कोणी प्रिय किंवा अप्रिय नाही, परंतु मला भक्त फार आवडतो, कारण त्याला माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचा आधार नसतो. आणि हे हनुमाना, आपण सेवक म्हणून चराचर जग आपले स्वामी भगवान यांचे रूप आहे, अशी ज्याची बुद्धी कधी ढळत नाही तोच अनन्य समजावा. स्वामी आपल्यावर प्रसन्न आहेत असे पाहून पवनकुमार हनुमानाच्या मनात हर्ष दाटला आणि त्याचे सर्व दुःख नाहीसे झाले. तो म्हणाला, हे नाथ, या पर्वतावर वानरराज सुग्रीव राहतो. तो तुमचा दास आहे. हे नाथ, त्याच्याशी मैत्री करा आणि त्याला दीन समजून निर्भय करा. तो सर्वत्र कोट्यवधी वानरांना पाठवील व सीतेचा शोध लावेल. अशा प्रकारे सर्व गोष्टी समजावून हनुमानाने श्रीराम, लक्ष्मण या दोघांना आपल्या पाठीवर घेतले. जेव्हा सुग्रीवाने श्रीरामचंद्रांना पाहिले, तेव्हा त्याला आपला जन्म अतिशय धन्य झाला असे वाटले. सुग्रीव श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना आदराने भेटला. श्रीराम, लक्ष्मणांनी त्याला आलिंगन दिले. सुग्रीव मनात म्हणत होता, हे देवा, हे माझ्यावर प्रेम करतील काय? तेव्हा हनुमानाने दोन्ही बाजूंच्या सर्व गोष्टी सांगून अग्नीला साक्षी ठेवून त्यांची मैत्री दृढ केली. दोघांनीही मनपूर्वक परस्परांवर प्रेम केले, काहीही अंतर ठेवले नाही. तेव्हा लक्ष्मणाने श्रीरामांची सारी हकीकत सांगितली. तेव्हा सुग्रीवाने डोळ्यात पाणी आणून सांगितले की, हे नाथ, मिथिलेश कुमारी जानकी नक्की मिळेल. मी एकदा येथे मंत्र्यांसह बसून विचारविनिमय करत होतो, तेव्हा मी शत्रूच्या ताब्यात पडून खूप विलाप करीत असलेल्या सीतेला आकाशमार्गाने जाताना पाहिले होते. आम्हाला पाहून तिने हे राम, हे राम असे म्हणत उपवस्त्र टाकले होते. श्रीरामांनी ते मागितले. तेव्हा सुग्रीवाने लगेच ते दिले. ते वस्त्र हृदयाशी धरून श्रीरामचंद्रांनी फार शोक केला. सुग्रीव म्हणाला, हे रघुवीर, काळजी सोडून द्या आणि धीर बाळगा. मी सर्व प्रकारे तुमची सेवा करीन, त्यामुळे जानकी येऊन तुम्हाला भेटेल. तेव्हा कृपेचे समुद्र आणि बलाची परिसीमा असणारे श्रीराम मित्र सुग्रीवाचे बोलणे ऐकून हर्षित झाले. ते म्हणाले, हे सुग्रीवा, तू वनात का राहतोस ते मला सांग.